मोठी बातमी आहे, कारण राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरून आता रुपाली ठोंबरे पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। सोबतच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची देखील पदावरून उचलबांगडी केली गेली, तर सूरज चव्हाण यांची आता प्रवक्तेपदी नेमणूक झालेली आहे। वैशाली नागवळे आणि संजय तटकरे यांना देखील प्रवक्ते पदावरून हटवण्यात आलंय। रुपाली चाकणकर यांच्यावरती सातत्याने रुपाली ठोंबरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये भूमिका घेतलेली होती, आरोप केलेले होते। हे सगळे रुपाली ठोंबरे पाटील यांना भोवलंय का, असाही सवाल आहे। सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अमोल मिटकरी यांची देखील पक्षानं उचलबांगडी केली आहे। आमदारकी संपण्याच्या तोंडावरती मिटकरींचं प्रवक्ते पद देखील काढण्यात आलंय। 2026 मध्ये मिटकरींच्या आमदारकीची टर्म संपणार आहे, त्यामुळे मोठे फेरबदल आणि अशा पद्धतीची उचलबांगडी ही राष्ट्रवादीमध्ये झालेली दिसते आहे। राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरून आता रुपाली ठोंबरे पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली। रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यामधला हा वाद होता आणि गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या। त्यातच रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर या दोघींनी देखील अजित पवार यांची या संदर्भात भेट घेतलेली होती। सोबतच रुपाली ठोंबरे पाटील यांना एक पत्र देखील पक्षानं पाठवलेलं होतं। 7 दिवसांमध्ये त्याला उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले होते। मात्र हे 7 दिवस होण्याच्या आधीच आता रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या संदर्भातली। सातत्याने अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत असा आशावाद अमोल मिटकरी एकीकडे मांडत असतात, त्याच वेळेला त्यांची उचलबांगडी झाली आहे। पुढची बातमी बघूयात। राज्यामधल्या राजकीय घडामोडींच्या